नमस्कार. मी जगन्नाथ उर्फ जे जे जानकर, एक गोपीचंद पडळकर आणि ब्रह्मानंद पडळकरांच्या वरती प्रेम करणारा एक सामान्य कार्यकर्ता. आता महाराष्ट्रामध्ये ज्या विधान परिषदेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्या निवडणुकामध्ये सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्था जो मतदारसंघ आहे या मतदारसंघामधून महाराष्ट्राचे नेते, हिंदू बहुजनांचे नेते माननीय गोपीचंद पडळकर यांचे बंधू आणि सांगली जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती माननीय ब्रह्मानंद पडळकर यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी उमेदवार द्यावी अशी मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून या राज्याचे मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशचे अध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांना या आपल्या माध्यमातून या ठिकाणी विनंती करतो. कारण मित्रांनो, आपण बघितलं तर हिंदू बहुजन समाजाच्या किंवा भारतीय जनता पार्टीच्या वाढीसाठी महाराष्ट्रभर ज्यावेळी गोपीचंद पडळकर या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर योगदान देत असतात, कुठल्याही पद्धतीचं या ठिकाणी आंदोलन असेल, हिंदूंचं आंदोलन असेल, बहुजनांचं आंदोलन असेल, त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये गोपीचंद पडळकर आपला पूर्ण वेळ भारतीय जनता पार्टीसाठी या ठिकाणी देत आहेत. त्यामुळं ज्यावेळी गोपीचंद पडळकर महाराष्ट्रभर फिरत असतात त्यावेळी त्यांचा जो मतदारसंघ आहे किंवा त्यांचा जो जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये त्यांचे मोठे बंधू माजी समाज कल्याण सभापती माननीय ब्रह्मानंद पडळकर हे त्या ठिकाणी त्यांची जी धुरा आहे ते समर्थपणे आजपर्यंत पेलवत आलेले आहेत. आणि त्याला एक संविधानिक स्वरूप देण्यासाठी माननीय ब्रह्मानंद पडळकरांना या स्थानिक स्वराज्य संस्थेतनं आमदार करावं ही तमाम महाराष्ट्रातल्या हिंदू बहुजन समाजातील माननीय गोपीचंद पडळकर आणि माननीय ब्रह्मानंद पडळकर यांच्यावरती प्रेम करणाऱ्या माझ्यासारख्या हजारो कार्यकर्त्यांची या ठिकाणी भारतीय जनता पार्टी, माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेब आणि रवींद्र चव्हाण साहेब यांना तुमच्या माध्यमातून एक विनंती आहे.